महायुतीची आज मुंबईत बैठक 225 जागांवर एकमत झाल्याची सूत्रांची माहिती तर 5 ऑक्टोबरच्या आधी जागा वाटप होणार असल्याची शक्यता। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज नाशिकच्या दौऱ्यावर तर विविध विकास कामांचा घेणार आढावा। राज ठाकरेंच्या अमरावती दौऱ्याचा आज दुसरा दिवस, विविध ठिकाणी आज कार्यक्रमांचं आयोजन तर पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचंही सत्र। मुख्यमंत्री शिंदे यांचे अधिकार जितके तेवढेच त्यांनी वापरावेत, त्यांचं शिक्षण नेमकं किती आहे? भाजपचे माजी मंत्री पद्माकर वळवींची पुन्हा टीका। तरुण वर्ग महाविकास आघाडीच्या पाठीशी, विजयाची परंपरा कायम ठेवली, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। दिघे साहेबांच्या आडून शिंदे बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला चॅलेंज करतायत केदार दिघे यांचा दावा, तर गद्दारी पचवण्यासाठी सिनेमा काढला अशीही टीका। सोलापूर दक्षिणमध्ये आमदार सुभाष देशमुखांची डोकेदुखी वाढली, भाजपतल्या आणखी एका इच्छुक उमेदवारानं केली बॅनरबाजी। शरद पवारांच्या पक्षाचे 85 आमदार निवडून आणणार, आमदार रोहित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन, पवारांच्या वया इतके उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त। राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभेच्या 288 जागा लढणार, प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेळके यांची घोषणा, तर महादेव जानकर आता माहितीतनं बाहेर पडणार हे निश्चित। 40% कमिशन घेतल्याशिवाय विकास कामं नाहीत, फक्त भ्रष्टाचार, काँग्रेसचे माजी आमदार राहुल बेंद्रे यांचे भाजप आमदार श्वेता महालेंवर गंभीर आरोप। राज्यातील पहिली महिला MIDC नागपुरात उभारणार, उद्योग मंत्री उदय सामंतांची माहिती, तर राज्याच्या औद्योगिक उभारणीसाठी महिलांना सुद्धा प्राधान्य देण्याचा हा उद्देश। अजित पवारांची जनसंवाद यात्रा आज भंडारा जिल्ह्यात, तर तुमसरमध्ये सभेचं आणि बाईक रॅलीचं आयोजन, 25,000 नागरिकांची असणार उपस्थिती।